ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती, ती विद्येचा अलंकार होती. ती अशी स्त्री होती जी समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती. ती अशी स्त्री होती जी समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती. ती लढत होती, ती जगत होती. ती लढत होती, ती जगत होती. जगण्यासोबतच ती जगवत होती. जगण्यासोबतच ती जगवत होती. लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती. ती आशा होती, ती भाषा होती. ती आशा होती, ती भाषा होती. ती स्त्रीचा सन्मान होती. ती नवपर्वाची दिशा होती. होय, ती सावित्रीच होती. होय, ती सावित्रीच होती. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन वर्ग आणि सडसडत्या रक्ताच्या क्षत्रिय मेंदूच्या शाबूत डोक्याच्या आणि तडफदार हृदयाच्या माझ्या मित्रमैत्रिणी, मी तुम्हारी रेणुदा शोधतले इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आज आपल्या समोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. चकित झालात आणि ते साहजिकच आहे म्हणा, कारण सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट फेसबुकच्या जगात असं दोन्ही थेट बोलते म्हटल्यावर आश्चर्य वाटणारच. म्हणून थेट मीच आली आहे प्रत्यक्ष तुमच्याशी बोलायला. ओळख म्या सावित्री ज्योतिबा फुले. अवघ्या 9व्या वर्षी माझे लग्न झाले आणि ज्योतिबांनी मला शिकविले. पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि मुली शिकायला लागल्या. खरं सांगू, मला खूप अभिमान वाटतो तुमच्या कर्तृत्वाचा. अगदी रिक्षापासून अंतरिक्षापर्यंत तुम्ही सर्व क्षेत्रात उंच भरारी देत आहात. हे पाहताना पुरुषांच्या बरोबरीने माझ्या आया बहिणी सर्व क्षेत्रात त्यांचा अलौकिक ठसा उमटवताना दिसत आहे. मुलगा मुलगी दोन्ही समान. मुलगा मुलगी दोन्ही समान हे घोषणा किंवा कागदावर न ठेवता तुम्ही प्रत्यक्षात अंमलात आणून मुलींना बरोबरीचे स्थान देऊन त्यांचा नारी सन्मान करताय हे पाहून माझ्यावर भरून येते. ज्या हाल अपेष्टा सहन करून आम्ही मोठ्या अग्निदेवात मुलींची शाळा काढली, मुलींच्या शिक्षणाची मुहूर्त पेटवली, त्याचा शिष्यरूपी वटवृक्ष होताना आम्हाला आनंद होत. पूर्वी त्या शिष्यरूपी वटवृक्षाची वाटचाल करताना मात्र ते अधोरेखित करताना दुसऱ्या बाजूचे विदारक चित्र दृष्टीपथास येते. ते पाहून मन विदीर्ण होते. आजूबाजूच्या भयावह परिस्थिती पाहून मला राहावेना म्हणून इथपर्यंत यावं लागलं. पूर्वी स्त्री शिक्षणाअभावी घरातच तोडली जायची. रांदा वाडा उष्टीताडा हे जॉब करून ती आयुष्यभर झिजायची. तर आजची स्त्री दिवसभर नोकरी करूनही घरी आल्यावर घरकामात गुंतून देते स्वतःला. तिच्या नशिबीचे हे बंदिवान जीणं हे अजूनही संपले नाही, याचंच वाईट वाटतं. बाहेर अजूनही भर रस्त्यावर स्त्रियांची आबरू लुटली जाते. तिच्यावर अत्याचार अन्याचार आजही प्रत्येक वर्तमानपत्राच्या प्रत्येक पानावर वाचायला मिळत आहे. अल्पवयीन मुलींचा छळ, फसवणूक. मग सांगा माझ्या सत्यानो, काय फरक पडला या 21व्या शतकात? काय फरक पडला या 21व्या शतकात? रमाई, सावित्री, ज्योतिबा, जिजाऊ यांचे दोडवे जाणारी ती पुरुषी संस्कृती भाषणातून घोषणातून त्यांच्या कर्तृत्वाची फुले उधळण्यापेक्षा मला तुमच्या ज्योतिबा फुले दिसत नाहीत. छत्रपती शिवरायांचे एकीकडे पोवाडे आणि दुसरीकडे त्यांच्याच आया बहिणींचे धिंडवडे. हा तुटला इतिहास. ही तुटली शिवरायांची पराक्रमीतता. ही तर अथ्या स्त्रियांची दुःखदमय व्यथा. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. म्हणून सांगते, आता तरी शहाणे व्हा. आता तरी मान सन्मानाने वागा.
दिलेल्या शिक्षणाची ज्योत हातात तेवत ठेवा. मी दिलेल्या शिक्षणाची ज्योत हातात तेवत ठेवा. मी दिलेल्या संस्काराची ठेवा जपून ठेवा. मी दिलेल्या संस्काराचा ठेवा जपून ठेवा. नवी पिढी येत आहे. नवी पिढी आताराला येते. ती तुमच्या दुःसंस्कार, अन्यायाला, अत्याचाराला एक दिवस सुरुंग लावून उभी राहते. एक दिवस सुरुंग लावून उभी राहते. ते तुमच्या त्यांना आत्मसन्मानाने जगू द्या. त्या दूर क्षितिजाच्या वाटेवर उभी आहेत फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची पावले. येथे मी सावित्री